नीट पेपरफुटी प्रकरणात आरसीसी क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकरला अखेर अटक. 11 तासांच्या चौकशीनंतर मोटेगावकरवर अटकेची कारवाई. संभाजीनगरात कांदा उत्पादकांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं समृद्धी महामार्ग रोखला, तर रोहित पवारांच्या नेतृत्वात लासलगावात आंदोलन. 8 दिवसात घोषणा न झाल्यास दिल्लीला जाणारा रस्ता अडवण्याचा इशारा. परिवहन मंत्र्यांकडून एसटीच्या तिकीट दरवाढीचं सुतोवाच. सरकारी सवलतींमध्ये 31 मे पर्यंत थांबून निर्णय. सवलत न दिल्यास 1 जूनपासून दरवाढ अटळ. सरनाईकांची माहिती. चांदीच्या आयातीवर निर्बंध लादल्यानं प्रति किलो 7,000 रुपयांनी दर वाढले. आज चांदी प्रति किलो 2,70,000 रुपयांवर. सोन्याच्या दरांमध्ये मात्र आज बदल नाही. वाशिम बुलढाण्यासह अनेक ठिकाणी 4 दिवसांपासून इंधनाची टंचाई. शेतकऱ्यांच्या डिझेलसाठी रात्रभर ट्रॅक्टर आणि वाहनांच्या रांगा. विधान परिषदेच्या 17 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुका जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. उन्हाचा तडाखा आणि इंधन दरवाढीमुळे मुंबई आणि नागपुरात मंडईत भाज्या महागल्या. गवार 80 रुपये तर टोमॅटो 50 रुपये किलो. मटारही 80 रुपयांच्या घरात. रितेश देशमुखच्या राजा शिवाजी चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर सेंचुरी. 18व्या दिवशी भारतात 100 कोटींच्या कमाईचा आकडा पार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.